नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत लहान मुलांसाठी टेस्टी आणि हेल्दी बीटरूट कटलेट. त्यासाठी आपण एक मोठा बटाटा, 2 बीट, पालक आणि गाजर हे सगळं स्टीम करून घेऊ. ते मी एका कुकरच्या डब्यामध्ये टाकलं आहे. याला फक्त आपण 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. हे जास्त ओव्हर कुक करायचं नाही. आता हे आपलं सगळं मिश्रण स्टीम झालं आहे. हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि हे छोट्या किसणीने किसून घेऊ. बीट, बटाटा आणि गाजर हे सगळं मी आता किसून घेतलेलं आहे. तोपर्यंत मी एक साईडला वाटाणा स्टीम करायला ठेवला आहे. वाटाणा थोडा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे जेणेकरून त्यातला कच्चापणा निघून जाईल. आता हे सगळं किसणीने किसून झालेलं आहे. बीट, गाजर, पालक, कोथिंबीर आणि बटाटा हे सगळं आपलं आता किसून झालेलं आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. हा आपला स्टीम केलेला वाटाणा. हे मिश्रण आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि रंगीबिरंगी दिसत आहे हे सगळं आपलं. ही डिश लहान मुलांसाठी एकदम टेस्टी आणि हेल्दी अशी आहे. जी लहान मुलं बीट आणि पालक खात नाही त्यांच्यासाठी कटलेट हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. जेणेकरून सगळ्या व्हेजिटेबल्स त्यांच्या पोटात जातील व त्यांना पाहिजे ते प्रोटीन मिळेल. आता यामध्ये आपल्याला थोडासा रवा टाकायचा आहे. रवा टाकल्यावरती त्यावरती आपल्याला मिरची पावडर, थोडीशी धना पावडर, थोडासा चाट मसाला, थोडंसं बेसन पीठ, 2 चमचे बेसन पीठ मी यात टाकणार आहे आणि थोडंसं मीठ चवीनुसार. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये बेसन पिठाऐवजी तांदळाचं पीठही टाकू शकता. आता आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. आता मी याचे कटलेट बनवून घेतले आहेत. गोल आकाराचे आपल्याला कटलेट बनवून घ्यायचे आहेत. आता एक साईडला हे कटलेट मी पॅनवरती फ्राय करणार आहे. तुम्ही हे शॅलो फ्रायही करू शकता. कटलेट आपल्याला दोन्ही साईडने गरम करून घ्यायचे आहेत. कसे वाटले तुम्हाला कटलेट नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. आता आपल्याला हे कटलेट व्यवस्थित दोन्ही साईडने स्टीम करून घ्यायचे आहेत आणि हे कटलेट तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत. हे टोमॅटो केचप बरोबर, दह्याबरोबर तुम्ही आपल्या लहान मुलांना देऊ शकता. दिसायलाही सुंदर आणि खायलाही खूप सुंदर लागतात अशी हे कटलेट. नक्कीच करून पहा आणि आपल्या मुलांनाही खायला द्या. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.